शेअर मार्केटमध्ये जोखीम असते. आपण खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत कधीही कमी होऊ शकते. जागतिक अर्थव्यवस्थेत जे चांगले वाईट बदल होतात त्याचा प्रत्येक व्यवसायावर काही ना काही परिणाम होतो. परिणाम सकारात्मक असेल तर शेअर्सची किंमत वाढते. या उलट कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला तर शेअरच्या किमतींमध्ये घसरण होते. आपल्या नोकरी आणि व्यवसायात होणाऱ्या बदलानुसार लोक पैसे खर्च करण्याच्या पद्धतीत बदल करतात. त्याचा कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होतो. मात्र अशा काही गोष्टी असतात ज्या काहीही झालं तरी आपल्याला खरेदी कराव्याच लागतात. आर्थिक परिस्थिती कितीही चांगली किंवा वाईट असली तरी या गोष्टी खरेदीचा निर्णय आपण फार काळ पुढे ढकलू शकत नाही. अशा सेक्टर्सला डिफेन्सिव्ह सेक्टर असं म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने FMCG आणि फार्मा सेक्टरचा समावेश आहे. आपलं उत्पन्न खूप कमी झालं किंवा वाढलं म्हणून आपण बिस्किट, टूथपेस्ट, चहा, कॉफी, साबण यासारख्या गोष्टी वापरणं बंद करत नाही. त्यामुळे या कंपन्यांच्या विक्रीवर मंदीचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे आपण इक्विटी पोर्टफोलिओचा काही भाग FMCG शेअरसाठी ॲलोकेट केला पाहिजे. पण कोणते FMCG शेअर्स खरेदी करायचे, त्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आणि त्यातून किती रिटर्न मिळू शकेल ते आता सविस्तर जाणून घेऊया. भारतातल्या FMCG सेक्टरमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, कोलगेट, पतंजली, गोदरेज कन्झ्युमर, इमामी, ज्योती लॅब्स आणि बजाज कन्झ्युमर सारख्या अनेक नामांकित कंपन्या आहेत. प्रत्येकाचा बिझनेस सेगमेंट आणि बिझनेस मॉडेल वेगळं आहे. पण या सर्व कंपन्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे या कंपन्यांच्या व्यवसायात खूप मोठे चढ उतार होत नाहीत. तुमच्या समोर डाबर कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे. ते बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ती गोष्ट म्हणजे मागच्या 10 वर्षात कंपनीच्या उत्पन्नात आणि नफ्यामध्ये काहीच जास्त चढ उतार झाले नाही आहेत. FMCG सेक्टरमध्ये सगळ्याच कंपन्यांच्या P&L स्टेटमेंटमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळेल. या कंपन्यांच्या व्यवसायात सातत्याने वाढ होते. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स देखील चांगला रिटर्न देतात. शेअर मार्केटमध्ये क्रॅश आला तर या शेअर्समध्ये खूप जास्त पडझड होत नाही. उदाहरणार्थ कोविडच्या क्रॅशमध्ये निफ्टीमध्ये 38% पडझड झाली. मात्र डाबरचा शेअर केवळ 15% खाली आला, तर हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर केवळ 9% खाली आला होता. आपल्या पोर्टफोलिओला स्थैर्य देण्यासाठी FMCG शेअर्सचा आपल्या कोर पोर्टफोलिओमध्ये समावेश केला तर पोर्टफोलिओ मजबूत होईल आणि या गुंतवणुकीवर साधारण 12 ते 15% वार्षिक रिटर्न मिळेल. FMCG शेअर्समध्ये सातत्याने चांगला रिटर्न मिळतो आणि क्रॅशमध्ये कमी पडझड होते. मात्र या शेअर्समध्ये सध्या एक अडचण आहे, ती म्हणजे हे सगळे शेअर्स ओव्हरव्हॅल्यूड आहेत. त्यामुळे पुढचे काही वर्ष या शेअर्समध्ये थोडं प्राइस करेक्शन किंवा टाइम करेक्शन होऊ शकतं. हे सहन करायची तयारी असेल तरच आपण या शेअर्समध्ये गुंतवणूक चालू केली पाहिजे. हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, कोलगेट, पतंजली, गोदरेज कन्झ्युमर, इमामी, ज्योती लॅब्स आणि बजाज कन्झ्युमर हे 8ही शेअर्स फंडामेंटली मजबूत आहेत. मात्र सगळ्या शेअर्सचा PE रेशो 30 ते 80च्या रेंजमध्ये आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपण हे शेअर्स खरेदी केले तर आपल्याला चांगला रिटर्न मिळेल. यासाठी आपल्याला गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी डिझाईन करावी लागेल. समजा डाबरचा शेअर आपल्याला खरेदी करायचा आहे, जो आता ट्रेड करतोय 500 रुपयाला. 500 रुपये, 400 रुपये, 300 रुपये आणि 200 रुपये अशा 4 स्टेप्समध्ये हा शेअर खाली आल्यावर आपण तो खरेदी केला तर आपली ॲव्हरेज प्राईस खाली येईल. सध्याची किंमत 20%, 40% आणि 60% घसरणीमध्ये आपण हे 8ही शेअर्स खरेदी केले तर जोखीम कमी होईल. पुढच्या 3 ते 5 वर्षात कंपन्यांचे अर्निंग्स वाढले की व्हॅल्युएशन स्वस्त होईल आणि मग आपल्याला रिटर्न मिळायला सुरुवात होईल. अशा पद्धतीने इक्विटी पोर्टफोलिओचा किमान 10 ते 20% भाग आपण FMCG शेअर्समध्ये ॲलोकेट केला तर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होईल आणि चांगला रिटर्न मिळेल.